नमस्कार मित्रांनो, आपलं इतिहास विभागामध्ये मी स्वागत करतो. मी प्राध्यापक A.N. डिंबर, इतिहास विभाग, सिन्नर महाविद्यालय नाशिक, सिन्नर, आपलं या ठिकाणी स्वागत करतो. इतिहास विभागाबद्दल आपल्याला मी थोडक्यात माहिती देतो आणि मग आपल्या पुढच्या सिलेबसकडे किंवा आपल्या पुढच्या चर्चेकडे वळतो. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत यासाठी करतो की तुम्ही इतिहास हा स्पेशल विषय म्हणून निवडलेला आहे. आता इतिहास विषय का निवडला ते आपल्याला या ठिकाणी वैयक्तिकपणे सांगता येईल. एकतर आपल्याला त्या ठिकाणी त्याची आवड असली पाहिजे आणि इतिहास हा विषय तसा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. कदाचित तो आपल्यासुद्धा आवडीचा विषय असला पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या आवडीचा विचार करून या विभागात आपण प्रवेश घेतला. तर या वर्षामध्ये सुरुवातीच्या एका अभ्यासक्रमाच्या भागामध्ये मी त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. सेमिस्टरचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर मी चर्चा केलेली आहे आणि आपल्याला तिसरं सेमिस्टर आणि चौथं सेमिस्टर याचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल याच्यावर मी त्या भागामध्ये चर्चा केलेली. ती या ठिकाणी मी पुन्हा रिपीट न करता, जसं मी तेव्हा पण सांगितलं की आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत, विशेषतः FIBA आपण प्राचीन भारताचा अभ्यास केला. प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी चर्चा केलेलीच आहे. इसवी सन पूर्वपासून तर 1206 या शतकापर्यंत या कालखंडातला अभ्यास आपण त्या विषयामध्ये केलेला आहे आणि तोच विषय, तोच कालखंड आता आपल्याला पुढे कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे आपण त्यावेळेला चर्चा केली की इतिहासाचा अभ्यास हा साधारणपणे 3 विभागात वर्गीकरण करून केला जातो. जसं आपण पाहिलं की प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास अशा 3 भागामध्ये आपण त्याचा अभ्यास करतो. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो किंवा इतिहास या विषयाचा अभ्यास करतो. आता आपण याच्या दुसऱ्या भागामध्ये आलेलो आहोत. म्हणजे ह्या विषयाची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीच्या याच्या पूर्वीच्या कालखंडाचा आपला अभ्यास मागच्या वर्षी झालेला आहे. त्यामुळे तो कालखंड मागे ठेवून आता आपण पुढच्या कालखंडामध्ये प्रवेश करणार आहोत, ते ह्या विषयाच्या माध्यमातून. आपल्याला मध्ययुगीन भारताचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आपल्या विषयाचं जे टायटल आहे ते मुळातच मध्ययुगीन भारत आहे. म्हणजे प्राचीन भारताचा एका भागाचा अभ्यास केला, आता आपल्याला मध्ययुगीन भारताचा अभ्यास करायचा आहे. आणि ह्या मध्ययुगीन भारताचे 2 भाग 2 सेमिस्टरला आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यावर आपण जो काही आपण सिलेबसचा आढावा घेतला त्याच्यावर आपण त्याची चर्चा केलेली आहेच. पुन्हा थोडंसं मी या ठिकाणी तो रिपीट करतो की आपल्याला मध्ययुगीन भारत हा विषय
SYBAच्या या स्पेशल 1 या विषयासाठी आलेलं आहे आणि त्या विषयाचा आपल्याला 2 भागामध्ये म्हणजे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 मध्ये अभ्यास करायचा आहे. सेमिस्टर 3 मध्ये आपल्याला सुलतानकालीन इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण सुलतान कालखंड म्हणतो. आणि चौथ्या सेमिस्टरला पुढच्या सेमिस्टरला आपल्याला मोगल कालखंडाचा अभ्यास करायचा आहे. तर यामधलं जे सुलतान कालखंड आहे, ह्या सुलतान कालखंडामध्ये आपल्याला पहिलं प्रकरण जे ते पहिलं प्रकरण म्हणजे दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना. हे आपलं पहिलं प्रकरण आहे. आणि ह्या सुलतानशाहीच्या स्थापनेचा अभ्यास करीत असताना आपल्याला सुरुवात जी करायची ती ऐतिहासिक साधनांपासून करायची. आता आपल्याला माहिती आहे की जसं आपण प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना त्याची सुरुवात आपण साधनांपासून सुरुवात केलेली होती. त्याचप्रमाणे ह्या सुलतान कालखंडाचा अभ्यास करत असताना सुरुवात आपल्याला त्या सुलतानकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या साधनावरून करायला लागतं. म्हणजे आज आपल्याकडे पुस्तक स्वरूपामध्ये सविस्तर स्वरूपामध्ये सर्व माहिती उपलब्ध झालेली आहे. मग ही माहिती कशाच्या आधारे आपल्या पुढे आली, पुस्तक स्वरूपामध्ये किंवा सविस्तर माहितीच्या स्वरूपामध्ये? तर त्याचं कारण त्या कालखंडातले जे काही ऐतिहासिक माहिती देणारी साधने, त्या ऐतिहासिक साधनांचा इतिहासकारांनी अभ्यास करून त्याची सविस्तर माहिती प्रकरण वाईज त्या विषयांची त्यांनी आपल्यासमोर मांडली. आणि म्हणून ते जे काही इतिहास लेखन झालं, त्या इतिहास लेखनामध्ये त्या इतिहासकारांना किंवा ते इतिहास लेखन करताना त्या साधनांचा इतिहास लेखनासाठी कसा उपयोग झाला, त्याचा आपला आढावा या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. आता आपल्या गोष्ट लक्षात येईल की आपल्याला इतिहासकालीन एखाद्या घटनेवर जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ह्याच पद्धतीने त्याचा अभ्यास करायला लागेल. त्या घटनेच्या संदर्भातील ऐतिहासिक साधनांचा आधार घेऊन आपल्याला त्याची माहिती मांडावी लागेल. मग आज आपल्याकडे जो काही सुलतान कालखंडाची विस्तृत प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध झालेली आहे, ती माहिती कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध झाली, त्या माहितीसाठी कोणते स्रोत उपयोगात आले, कोणत्या साधनांमधून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचली, किंवा इतिहास लेखन करताना त्या साधनांमध्ये कशी माहिती आलेली आणि त्या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने आपण केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून सुलतान कालखंडाचा अभ्यास करत असताना सुलतान कालखंडाच्या अभ्यासासाठी किंवा इतिहासाच्या अभ्यासाची साधनं पाहणं त्या ठिकाणी गरजेचं ठरतं. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्या काळामध्ये विशेष सुलतान कालखंडामध्ये फारसी भाषेचा वापर होता, अरबी भाषेचा वापर होता आणि म्हणून बरीचशी साधनं ही त्या भाषेमध्ये आपल्याला दिसून येतील. तर आपण त्या साधनांच्या संदर्भात थोडक्यात चर्चा करू. 12व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंतचा काळ याला आपण मध्ययुगीन काळ म्हणतो. कोणत्याही कालखंडातील माहिती जाणून घेण्यासाठी त्या काळातील ऐतिहासिक साधनांची आवश्यकता असते आणि ही साधनं लिखित असू शकतील किंवा अलिखितही असू शकतील. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची माहिती देणारे ग्रंथ हे फारसी, अरबी
आणि तुर्की भाषेमध्ये लिहिलेले गेले आहेत. या इतिहासकारांना सामान्य लोकांच्या जीवनात रस नव्हता. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध इतिहास कसा लिहावा याविषयी सुद्धा त्यांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी जे लेखन केलं त्या लेखनामध्ये आपल्याला काय दिसतं, तर त्या लेखनामध्ये सुलतानांची स्तुती केलेली दिसते, कट कारस्थानांची माहिती दिलेली दिसते, किंवा त्या ठिकाणी जे काही विलासी जीवन होतं या विलासी जीवनाविषयीचं लेखन याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आढळतो. तर सुलतानशाही काळातील इतिहासाची माहिती देणारी साधनं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपण अलिखित साधनं, ह्या अलिखित साधनांचा या ठिकाणी विचार करू. अलिखित साधनांमध्ये ग्रंथ साहित्य हा पहिला भाग आहे. या ग्रंथ साहित्याचा सगळ्यात पहिला आपण या ठिकाणी विचार करू. याच्यामध्ये आपण चचनामा या ग्रंथापासून याचा सुरुवात करू. हे जे काही आपल्याला अनेक प्रकारचे ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत की ज्या ग्रंथांचा सुलतानकालीन इतिहास लिहिण्यासाठी उपयोग झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिला जो आहे चचनामा. आता हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथामध्ये मोहम्मद बिन कासिमच्या पूर्वीचा व नंतरच्या काळातील सिंध प्रांतातील इतिहास रेखाटलेला दिसून येतो. हा ग्रंथ अरबी भाषेमध्ये लिहिला गेलेला आहे आणि त्याचं फारसी भाषेमध्ये रूपांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे. या ग्रंथामध्ये सिंधमधील सदर घराण्याविषयी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. या चचनामाचा लेखक हा सिलाईनचा मुलगा होता. मोहम्मद घुरीचा गुलाम नासरुद्दीन कुबेचा याच्या काळामध्ये मोहम्मद अली बिद याने ह्या चचनाम्याचं भाषांतर हे पर्शियन भाषेमध्ये केले होतं. तर आपल्याला मोहम्मद घोरीच्या कालखंडाचा किंवा मोहम्मद बिन कासिमच्या किंवा त्यानंतरच्या काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होतो आणि म्हणून सुलतानकालीन कालखंडाचा इतिहास लेखनासाठी चचनामा हा एक उपयुक्त ग्रंथ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अल्बेरुनी याने तारीख अल हिंद या ग्रंथाची रचना केली. मग या ग्रंथामध्ये कोणत्या पद्धतीची माहिती आलेली आहे, तर या ग्रंथामध्ये मोहम्मद गझनीने भारतावर केलेले आक्रमण, हिंदू धर्म साहित्याचे सविस्तर वर्णन अशी विविध स्वरूपाची माहिती या ग्रंथामध्ये सापडते. या ग्रंथावरून मोहम्मद गझनीच्या सामाजिक धोरणाची सुद्धा माहिती मिळते आणि हा ग्रंथ सुद्धा अरबी भाषेमध्ये होता. नंतरच्या काळामध्ये त्याचं पर्शियन भाषेमध्ये भाषांतर केले गेलं. त्याचबरोबर त्याने भारतीय लोकांमधील दोषांचं सुद्धा समालोचन केलेलं दिसून येतं. हिंदुस्थानात असलेल्या परिस्थितीमुळे परकीय आक्रमक हिंदुस्थानमध्ये सत्ता करण्यामध्ये कसे यशस्वी झाले याचं विवेचन त्याने या ग्रंथामध्ये केलेले आहे आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडाचा इतिहास समजून घेण्यासाठी एक साधन म्हणून अल्बेरुनीचा तारीख अल हिंद हा ग्रंथ उपयुक्त ठरतो. त्यानंतर ताजुल मासीर नावाचा एक ग्रंथ आहे. हसन निजामी याने या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. इसवी सन 1192 पासून ते इसवी सन
19 पर्यंतच्या इतिहासाची माहिती याच्यामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर मनोरंजनाची विविध साधनं, त्या काळातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती आणि सुलतानशाहीच्या काळातील सामाजिक परिस्थितीची सुद्धा खूप चांगली माहिती आपल्याला ताजुल मासीर या ग्रंथातून मिळते. आणि म्हणून सुलतान काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी हा सुद्धा ग्रंथ आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतो. तबकाने नासिरी हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाचं लेखन मिन्हाजुद्दीन सिराज याने केलेले आहे. तर तबकाने अकबरी या ग्रंथाचं लेखन निजामुद्दीन अहमद याने केलेले आहे. तबकाने नासिरी हा ग्रंथ पूर्व मध्यकालीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकतो. तर या ग्रंथामध्ये हिंदुस्थानातील तुर्की राजवटीच्या स्थापनेपासून तर इसवी सन 1260 पर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्याचबरोबर तत्कालीन मुस्लिम देशांचाही इतिहास या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये काही दोष आहेत. जरी या ग्रंथामध्ये काही दोष असले तरी सुद्धा हा ग्रंथ गुलाम वंशाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा खूप उपयोग होतो. जियाउद्दीन बर्नी याने तारीख-ए-फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1339 साली या ग्रंथाची त्याने रचना केली. अल्लाउद्दीन खिल्जीने केलेल्या सुधारणा, मोहम्मद तगलकाच्या निरनिराळ्या योजनांची सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये लिहिली गेलेली आहे. याशिवाय जमीन महसुलाबाबत या ग्रंथामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती लिहिली गेलेली आहे. तीही सविस्तरपणे त्या ठिकाणी लिहिली गेलेली आहे. जियाउद्दीन बर्नी याने राजकीय इतिहासाबरोबरच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. जलालुद्दीन आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्या पतनास कारणीभूत ठरलेल्या घटनांचं सुद्धा वर्णन त्याने या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एकूणच सुलतान कालखंडाची सविस्तर माहिती त्याच्यातून उपलब्ध होते. आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ एक साधन म्हणून अतिशय महत्त्वाचा किंवा उपयुक्त आहे असं म्हणता येईल. फतवा-ए-जहांदरी नावाचा ग्रंथ जियाउद्दीन बर्नी याने लिहिला. या ग्रंथामध्ये त्याने मोहम्मद गझनीच्या नियमबद्ध व्यवस्थेचं लेखन केलेलं आहे. आणि म्हणून सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी विशेषतः मोहम्मद गझनीचा जो काही इतिहास आहे तो समजण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचा उपयोग होतो. अमीर खुसरो याने अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्या लिखाणावर आपल्याला राजकीय प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्याने जे अनेक ग्रंथ लिहिले ते ग्रंथ किंवा त्याचे ग्रंथ सुलतानशाहीच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत. त्यांनी जे काही
अनेक ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांमधून बलबनपासून मोहम्मद तुघलकापर्यंतचा इतिहास त्याने मांडलेला आहे. तर त्याने जे काही अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी काही ग्रंथांचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. इसवी सन 1289 साली किरानुसरुद्दीन नावाचा ग्रंथ अमीर खुसरोने लिहिला. त्या काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर सुद्धा या ग्रंथामध्ये प्रकाश टाकलेला आहे किंवा त्या संदर्भात त्याने त्या ठिकाणी लेखन केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सुलतान कालखंडातले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशी वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. ते आपल्या सुलतान कालखंडातील इतिहासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आशिका नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये खुसरोने अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा खिजर खान आणि गुजरातचा नरेश कर्ण याची कन्या देवल राणी यांचं प्रेम प्रकरण आणि त्यांच्या विवाहाची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिलजीचे आजारपण, मलिक कफूर याचा वाढता अन्याय, अत्याचार याची सुद्धा सविस्तर माहिती त्याने या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा ग्रंथ देखील आपल्याला सुलतान कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. एक साधन म्हणून तो अतिशय महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. मिफत उल फुतूह नावाचा एक ग्रंथ अमीर खुसरोने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती त्याने लिहिलेली आहे. जलालुद्दीन खिलजी याला सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेल्या यशाची किंवा विजयाची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला सापडते. म्हणजेच जलालुद्दीन खिलजीचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला मिफत उल फुतूह हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला सुलतान कालखंडाचा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी साधन म्हणून त्याचा फार मोठा उपयोग आहे असं आपल्याला म्हणता येईल. खजाइतुल फुतूह किंवा तारीख ए आलय हा जो ग्रंथ आहे, आता बघा हे जे नावं याच्यामध्ये आलेले आहेत ग्रंथांचे, मी सांगितलं की ही बरीचशी ग्रंथ फारसी भाषेतले आहेत. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. त्यांचे टायटल्स जे आहे ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये आलेली माहिती अतिशय साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यात फार लक्षात ठेवण्यासाठी फारशी अडचण नाही. फक्त आपल्याला हे फारसी शब्द, ग्रंथांचे जे फारसी शब्दातली नावं आहे तेवढंच आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे. ते जर आपल्या लक्षात राहिलं तर मला वाटतं ही सगळी साधनं आपण सहजपणे त्याचा अभ्यास करू शकतो, त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी ग्रंथांचे जे टायटल आहेत त्याला न घाबरता आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं, ते शब्द लक्षात ठेवावे. आता खजाइतुल फुतूह किंवा तारीख ए आलय नावाचा जो ग्रंथ होता, या ग्रंथामध्ये अल्लाउद्दीनचे राज्यारोहण आणि त्याने केलेल्या आर्थिक सुधारणा किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक धोरण या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. आणि म्हणून अल्लाउद्दीनच्या कालखंडातला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला
हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर उत्बी किताब उल यमिनी याने हा ग्रंथ लिहिला. हा गझनीच्या महम्मदाकडे नोकरीला होता आणि हा आपल्या देशातला नव्हता, तर तो पर्शियामधला होता. पर्शियातल्या उद्बी घराण्यातला तो होता. त्याला भारतीय भाषेचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे त्याच्या लेखनामध्ये आपल्याला अनेक चुका आढळून येतात. तर तो खऱ्या अर्थाने इतिहासकार नसल्याने त्याने दिलेल्या सनावळ्या सुद्धा मागे पुढे झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण असं जरी असलं तरी आपल्याला महम्मद गझनीचा इतिहास समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होतो. अब्दुल फजल बैलहफी हा गझनीच्या काळामध्ये अधिकारी होता. गझनीच्या काळात झालेल्या सुलतानांच्या कारकिर्दीवर त्याने जवळजवळ 10 खंड लिहिलेले आहेत आणि त्यातील महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे तारीख-ई-वहिक हा मानला जातो. म्हणजे याच्यावर आपल्याला एक अंदाज येईल की अब्दुल फजल बैलहफी हा निश्चितच विद्वान असला पाहिजे, कारण सुलतानांच्या कारकिर्दीवर त्यांनी 10 खंड लिहिलेले आहेत आणि म्हणून त्याने केलेल्या लिखाणाचा किंवा त्याने लिहिलेल्या ग्रंथांचा सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी किंवा सुलतान कालखंडाच्या इतिहासाचं साधन म्हणून त्याचा उपयोग आपल्याला फार मोठा आहे असं आपण म्हणू शकतो. शम्स ए सिराज अफिक हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ अफिक याने लिहिलेला आहे. त्याने या ग्रंथामध्ये गियासुद्दीन तगलक, मोहम्मद बिन तगलक, फिरोजशाह तगलक या तिघांच्या काळातील भारतातील सामाजिक परिस्थिती आणि लोकजीवन याचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला तगलक घराण्याचा सविस्तर इतिहास समजून घेण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी एक माहितीचा स्रोत म्हणून, एक साधन म्हणून हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर जाफरनामा तैमूरच्या मृत्यूनंतर 30 वर्षानंतर मौलाना याझदी या त्याच्याच दरबारातील व्यक्तीने त्या तैमूरच्या पराक्रमाबाबत हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजेच आपल्याला तैमूरच्या पराक्रमाची किंवा तैमूरच्या इतिहासाची, तैमूरच्या जीवनाची खूप चांगली माहिती या ग्रंथामधून उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून आपल्याला तैमूरचा इतिहास समजून घेत असतानाच सुलतान कालखंडाचा पण आपल्याला या ठिकाणी त्याचा सुलतान कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होतो. त्यानंतर तारिक-ए-मुबारक शहा सय्यद घराण्यातील सुलतानाबाबत याह्या बिन अहमद सरहिंदी याने हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सुलतान मुबारक शहा आणि त्याच्यानंतर आलेले सुलतान, त्याचबरोबर लोधी घराण्याच्या काळापासून तर सय्यद मोहम्मद पर्यंतच्या सुलतानाचा इतिहास त्याने या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला सुलतानांचा म्हणजे लोधी घराणं, सय्यद घराणं ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर रोझत अस सफा हा जो ग्रंथ आहे हा मीर ख्वाद याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये त्याने चंगीज खानाचं चरित्र, त्याचा राज्यविस्तार, त्याने केलेले पराक्रम, त्याचबरोबर अमीर तिमूर
आणि त्याच्यानंतरचे वंशज या सगळ्यांचं लेखन या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला सुलतान कालखंडाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. एक साधन म्हणून ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या साधनांचा या ठिकाणी विचार करू, चर्चा करू. धन्यवाद.